धुरंधर हा कथित गोष्टीवरती आधारित सिनेमा आहे. धुरंधर हा गोष्ट आहे, सिनेमा आहे. सिनेमेसारखं बघा. मित्रांनो, असे ज्ञान देणारे लोकं तुम्हाला खूप सापडतील. मला यांना एवढं सांगायचं आहे, की तोंडावरती बोट ठेवा आणि शांत बसा. याच्यामध्ये जे एन्काउंटर्स दाखवण्यात आलेले आहेत, ते खऱ्या-खुऱ्या आयुष्यामध्ये त्याचप्रमाणे त्या लोकांना मारण्यात आलेलं आहे, ज्या प्रकारे या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. या पिक्चरमध्ये ज्या पण गोष्टी आहेत, जी पण स्टोरी आहे, तिचा टायमिंग जरी पुढं-मागं असला, तरी ते एन्काउंटर ॲज इट इज आहेत. भले डोक्यात गोळी मारून असो, .7 ब्लँकच्या रेंजमधनं मारणं असो, याच्यामध्ये जे पण दाखवलेलं आहे, ते ॲज इट इज एन्काउंटर दाखवण्यात आलेले आहेत. फर्निचरच्या दुकानात मारलं, नोटांच्या कारखान्यामध्ये हत्या सापडली. एवढंच नव्हे, याच्यामध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं, तर आपल्या देशामध्ये जो म्होरक्या मेला, जो यूपीचा म्होरक्या होता, अतिक अहमद, त्याचा आणि अथिक एलिमेंट या दोघांचा एन्काउंटर ॲज इट इज या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे हे एन्काउंटर तर ॲज इट इज होते. पण स्टोरी काय असू शकते, हे काय कुणाला माहिती नसतं आणि आदित्य धरने ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं, त्यात डिस्क्लेमर दिलं होतं, की गोष्ट आहे आणि याला सिनेमासारखं बघा. परंतु काही लोकांना ह्याला आता चालना द्यायची, ह्याला थोडी आग द्यायची. आता हा सिनेमा जो काढण्यात आलेला आहे, ह्याला फेक प्रोपगेंडा लोकं बोलत आहे. फेक सिनेमा दाखवतात आहे. एखाद्या धर्माला खुश करण्यासाठी हा सिनेमा दाखवण्यात येत आहे. एखाद्या सरकारला खुश करण्यासाठी असे सिनेमे बनवण्यात येतात आहे. यांसारख्या गोष्टी हे लोकं बोलतात आहे. मित्रांनो, मला यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. 90च्या दशकामध्ये ज्यावेळेस सिनेमे बनत होते, त्यावेळेस तुम्ही कुठं होते? तुमचे फेक प्रोपगेंडा हा शब्द जरी एवढा तुम्हाला ऐकू येतोय, तुम्ही बोलताय, त्यावेळेस तुम्हाला माहिती होता का नव्हता हे मला माहिती नाही. 90च्या दशकामध्ये डी कंपनीसोबत हे बॉलिवूड डील करायचं, पैसे घेतले जायचे, पैसे इन्व्हेस्ट केले जायचे पिक्चरमध्ये. डी भाई हा सगळ्यात मोठा शारजा मैदानावरती जाऊन क्रिकेटच्या मॅचेस बघण्यासाठी हे हिरो गुलामी करायचे त्या दाऊदची. आता कुणाचा फोटो होता, काय होता हे सांगायची गरज नाही. दाऊदचा फोटो ॲक्टरसोबत कुणाचा आहे हे जर तुम्ही Googleला सर्च केलं, तरी तुम्हाला समजून येईल, की कुणाचे फोटो याच्यामध्ये होते. आणि याच हिरोने मित्रांनो हा धुरंधर 2 देखील करायला सक्त मना केला. मी हा पिक्चर करू शकत नाही, माझे इथिक्स-विथिक्स काहीतरी हा म्हणत होता. आणि याच्यावरूनच मित्रांनो कळतं, की हे आजही त्याच स्पेसिफिक लोकांशी लॉयल आहेत, त्यांचे गुलाम आहेत. कारण ह्यांना मरायची भीती आहे. ह्यांना असं वाटतं, की बाबा रे आपण ह्यांच्या विरोधात गेलं, की आपल्याला हे मारून टाकतील. परंतु ह्यांना ह्याच भीतीमुळे ह्यांच्या अक्षरशः ह्यांच्या पिक्चरमध्ये जे इन्व्हेस्टमेंट होत्या, जे पैसा लावण्यात आला होता, या सगळ्या गोष्टींमुळे हे लोकं त्यांचे लाळपुशे आहेत आणि हेच लोकं मित्रांनो ह्या बॉलिवूडच्या जगात मध्ये काम करायचे 50 वर्षाआधी आणि यामध्ये मित्रांनो त्या एखाद्या धर्माला प्रमोट करणं असेल, आपल्या हिंदू धर्माला कमी दाखवणं असेल, दुसऱ्या धर्माचं उदात्तीकरण करणं असेल, त्याला मोठं दाखवणं असेल, एखादी मुलगी येतीये, त्या मुलगी पहिल्यांदा आपल्या धर्माला विरोध करते, मला देवावरती विश्वास नाही आणि तीच मुलगी दुसऱ्या धर्माची जाऊन प्रार्थना करते. मित्रांनो, हे आहे बॉलिवूडचा नागडेपणा आणि हा नागडेपणा एवढ्या 50 वर्षामध्ये तुम्ही बघितला. आता थोडेसे 1-2 पिक्चर जर आले, तर ह्या लोकांना पोटात दुखतं, हेणगा लागतो, डोकं जड होतं. काय बनवतोय हा? आणि याच्यामध्ये जे सर्वसामान्य लोकं आहेत, ते फुल सपोर्ट करत आहेत. यांची बॉलिवूडवाल्याची जेवढी लायकी नव्हती, 300-400 कोटीच्या पुढे ह्याचे सिनेमे जात नव्हते. आज हा पिक्चर 4 दिवसात ₹750 करोड रुपयाचा बिझनेस करतो. त्यामुळे यांची बुकबुक पण होत असेल, की बाबा रे, आपण जर ह्यांच्यासारखे पिक्चर बनवलं, तर काय होईल? परंतु लोकांना पण माहिती झालेलं आहे, विश्वास कोणावरती ठेवायचा. ह्यांनी जरी हे पिक्चर केले, तरी यांना गर्दी नाही होणार. कारण त्या पिक्चरमध्ये पण हे अक्षरशः युनिटीचा मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतील. भारत-पाकिस्तान जर ह्याच्यावरती पिक्चर काढायला गेले, तर त्याच्यामध्ये हे दोस्तीचा संदेश देतील. काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करतील. मित्रांनो, अतिशय नालायक हे बॉलिवूडवाले लोकं आहेत, ज्यांनी आजपर्यंत पूर्णतः हे अशा पिक्चरला प्रमोट केलं, अशा गोष्टी दाखवले, तुमच्या आमच्या मनावरती परिणाम केला आणि आपल्या मनामध्ये असा झैर तयार करण्यात आला, की तुम्ही तुमच्या धर्माला तुम्ही तेवढं चिलमध्ये घ्या. म्हणजे काय, काय नसतं, काय हे नसतं, ते नसतं. अशा गोष्टी तुम्ही तुमच्या धर्मासाठी घ्या आणि दुसऱ्या धर्माचं उदात्तीकरण करा. तो धर्म त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा आहे, त्यांच्या लेव्हलला तर आहेच आहे.
परंतु तुमच्यासाठी पण तो धर्म त्या लेव्हलचा वाटला पाहिजे, असे हे पिक्चर बनवण्यात आले आणि हे जातीपातीचं राजकारण, जातीपातीच्या गोष्टी ह्या पिक्चरमार्फत करण्यात आल्या. ह्या 90च्या दशकामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या. एकेन एक पिक्चर घेऊन दाखवतो मित्रांनो, त्याच्यामध्ये काही ना काही प्रमोशन असतं. सगळीकडे चाचाच चांगला असतो, याच्यामध्ये दुसरे लोकं वाईट असतात. हे सगळं मी ऑन पिक्चरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रूव्ह करू शकतो मित्रांनो, की कसं हे तुमच्या डोक्यावरती परिणाम करत होते. परंतु त्याचे राइट्स आपल्याकडे नाही आहेत. आपल्यावरती स्ट्राईक पण बसू शकते जर आपण अशा गोष्टी केल्या तर. म्हणून आपण करू शकत नाही. म्हणूनच मित्रांनो, जे बघताय ते बघा, एन्जॉय करा. मनसोक्त पैसे द्या या पिक्चर्सला अशा. याच्यामध्ये काश्मीर फाईल्स असेल, याच्यामध्ये असे पिक्चर असतील, धुरंधर असतील, आणखीन अजून कुठला जर या कॅटेगरीतला पिक्चर असेल आला, आता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित पिक्चर येतोय राजा शिवाजी. त्या चित्रपटाला तुम्ही प्रोत्साहन करा. महाराजांचा इतिहास आपल्याला बघायला भेटणार आहे. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत. विचार करा मित्रांनो, आपला जो खरा इतिहास आहे, ते दिग्दर्शक आजकाल मांडत आहे. त्यामुळे त्या गोष्टीला आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर आतापर्यंत सगळं जे बघितलंय ते रहीम चाचा, चुईम चाचा, गईम चाचा, सगळ्यात भारी चाचा हेच असलं दाखवत आलेलं आहे आता आजपर्यंत. अजून काय तुम्हाला दुसरं काय दाखवलं नाही का या सिनेमांनी, या बॉलिवूडनी? म्हणूनच नक्कीच मित्रांनो, खूप लोकं म्हणतात ते प्रोपगेंडा आहे, फालतूगिरी आहे, काही आहे. तुमच्या डॅश डॅशमध्ये पाय मानायचं, त्यांना मधलं बोट दाखवायचं, विषय संपवायचा आणि तुम्ही तिकडं खाला म्हणायचं, "मी पिक्चर बघून येणार आहे, माझ्या खिशातले ₹500 जाणार आहेत, मला फरक पडत नाही." या गोष्टीवरती ठाम राहावा. असे पिक्चर बघा, तुम्हाला स्टोरी कळेल. आपल्या देशामध्ये जे ऑपरेशन्स परफॉर्म झाले त्या गोष्टी कळत. नाहीतर बसाल उभे दुसऱ्यालाच पप्पा म्हणत.